इथे करते मेनू आता मस्त मच्छीचं कालवण. फोडणी दिलेली आहे मस्त लसूण आणि हिरवं वाटण, डोक्याकडची बाजू शेतीकडचं वगैरे. त्यामध्ये गेलेत आपले आगरी मसाले. एकच मसाला असतो आपलाच मसाला पण त्यात बारीक असं इतर मसाल्यांची गरज नाही लागत. ओल्या खोबऱ्याचं टाकले चवीनुसार मीठ. हे आपले कोकम, पाटण, मीठ, कोकम सगळं टाकले फोडणीत आपण. त्याच्यानंतर लगेच मच्छी टाकायची नसते, थोडं थांबायचं एक उकळी. मग तुम्हाला कळेल की तेल असं छान तर्रीमध्ये सुटतं असं तेल. हे सुटून द्यायचं आणि मग मच्छी टाकायची की रस्साला खूप चांगलं टेक्स्चर आणि टेस्ट होतं. कमी तेल टाकलं तरी पण तेलाचं छान तवंडी येईल. रस्साला पण होतं. तुम्हाला मी फायनल दाखवूच. गरजेनुसार पाणी ॲड करायचं तुम्हाला कसं हवं आहे. मटण टाकलं आणि काही मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही. 1-2 उकळमध्ये ती शिजून जाते. हे रेडी झालेलं आहे ताम मच्छीचं कालवण.